नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण मैसूर बोंडा बनवतोय। त्यासाठी आपण 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याला 1 वाटी एवढा आपण ताक घेणार आहे। तुम्ही ताकाऐवजी दही पण घेऊ शकता आणि आपण हे बॅटर छान भिजवून अर्ध्या तासासाठी हे आपण मुरायला ठेवून द्यायचे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावर एक प्लेट झाकून आपण हे मुरायला ठेवू। अर्धा तास झालेला आहे। आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे। ते आपण छान असं फेटून घ्यायचं। हे चांगलं मिक्स करून असं हलकं करून घ्यायचं। त्यात आता आपण 2 चमचे एवढा तांदळाचं पीठ टाकणार आहे। आपण 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकले। त्यात आपण थोडासा खोबरा किस टाकत आहे। हिरव्या मिरचीचा हा खरडा आहे, कोथिंबीर आहे आणि आवश्यकतेनुसार चवीनुसार आपण मीठ यात ॲड करणार आहे। हे पीठ आपण छान फेटून घेऊ। त्यात आपण 1 चिमूट एवढा बेकिंग सोडा टाकत आहे। आता आपले पीठ छान फेटून घेतलेलं आहे आपण। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। गॅस थोडा लो फ्लेमवर करायचा आणि आपण मैसूर बोंडा तळून घेऊ। आपण पाण्याचा हात घ्यायचा, हे पीठ हातात घ्यायचं आणि आता आपला मैसूर बोंडा यात सोडून घ्यायचा। पण हाताला असं पाणी लावायचं। आपलं मैसूर बोंड्याचं पीठ घ्यायचं आणि हे हातावर असं घेऊन आपण असेही मैसूर बोंडे तेलात सोडून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता किती छान गोल गरगरीत आपले मैसूर बोंडे तयार होत आहेत। किंवा मी पहिलं दाखवलं सुरुवातीला तसे तुम्ही मुठ्ठीनेही सोडून घेऊ शकता। हे आपल्याला गॅस बारीक ठेवूनच व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मैसूर बोंडे आतूनही छान शिजतात आणि हे व्हायला काहीच वेळ नाही लागत। अगदी 2 मिनिटातच आपले मैसूर बोंडा तळून तयार होतो। त्यामुळे गॅस अजिबात मोठा करायचा नाही, फक्त तेल तापवून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि मग हा मैसूर बोंडा तळून घ्यायचा। तर आपले मैसूर बोंडे छान तळून झाले, ते आपण काढून घेऊ आणि सर्व करू। अशा प्रकारे आपले मैसूर बोंडे तयार आहे। ही रेसिपी साधी, सरळ, सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब